पालघर जिल्ह्यातील मनोर ग्रामपंचायतीमधील घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। ग्रामपंचायतीच्या दालनातच एका सफाई कामगाराला 2 महिला सदस्यांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मनोर बस स्टँड परिसरातील सागर शौचालय येथे संबंधित सफाई कामगार काम करत 3 मार्चला संध्याकाळच्या सुमारास एक व्यक्ती जो मनोर ग्रामपंचायतीमधील एका महिला सदस्याचा भाऊ असल्याचे सांगितले जाते, तो शौचालयात गेला होता। त्यावेळी शौचालयाचे पैसे देण्याच्या कारणावरून सफाई कामगार आणि त्या व्यक्तीमध्ये वाद झाल्याची माहिती आहे। वाद वाढल्यानंतर माझी बहीण ग्रामपंचायतीची सदस्य आहे त्यावरून पैसे देण्यास नाकारत होते। मात्र काही वेळानंतर हे प्रकरण त्याच दिवशी शांत झाले होते, परंतु हा वाद इथेच थांबला नाही। 10 मार्चला संबंधित सफाई कामगाराला मनोर ग्रामपंचायत कार्यालयात बोलावण्यात आले। त्यावेळी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्य उपस्थित असताना ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य सुरेखा दिलीप कासट आणि मनीषा मुकेश तुंबडा यांनी त्या कामगाराला शिवीगाळ करत मारहाण केली। विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या दालनातच घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणाबाबत संबंधित महिला सदस्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की या सफाई कामगाराने आमच्या भावाला शिवीगाळ केली होती, त्यामुळे आम्ही त्याला मारहाण केली। मात्र या संदर्भात सफाई कामगाराला विचारले असता त्यांनी हा आरोप फेटाळला। मी कुणालाही शिवीगाळ केली नव्हती, फक्त शौचालयाचे पैसे देण्याबाबत बोलणे झाले होते असे त्यांनी सांगितले। या संपूर्ण प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। जर खरोखर शिवीगाळ झाली असेल तर त्यासाठी कायदे, नियम आणि पोलीस यंत्रणा उपलब्ध आहे। 3 मार्चला वाद झाल्यानंतर तत्काळ मनोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणे अपेक्षित होते। मात्र तसे न करता 10 मार्चला ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून एका कामगाराला मारहाण करणे हा कोणता कायदा आणि कोणता नियम आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। ग्रामपंचायतीचे सदस्य असल्याचा अधिकार वापरून एका सामान्य सफाई कामगारावर हात उगारणे कितपत योग्य आहे असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत। ग्रामपंचायतीच्या दालनातच अशी घटना घडल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता सर्वांचे लक्ष आहे या प्रकरणाकडे लागले असून या घटनेत संबंधित सदस्य सुरेखा दिलीप कासट आणि मनीषा मुकेश तुंबडा यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का, की हे प्रकरण तसे दडपून टाकले जाणार याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। ग्रामपंचायती सदस्य असल्याचा अधिकार वापरून एका सामान्य सफाई कामगारावर हात उगारणे कितपत योग्य आहे असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत। कोणताही वाद असो तो कायदेशीर मार्गाने सोडवणे हीच लोकशाहीची खरी ओळख आहे। पद, सत्ता किंवा प्रभाव यांचा वापर करून सामान्य माणसांवर अन्याय होऊ नये ही समाजाची अपेक्षा आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।